नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेसमधील राऊंड 1 एमबीबीएस बीडीएसच्या सीईटी सेलच्या पहिल्या राऊंडमध्ये जे काही गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये टोटल सीट्स किती आहेत आणि त्याच्यामध्ये अनरिपोर्टेड किंवा नॉन रिपोर्टेड सीट्स किती राहिले, त्याचबरोबर कोणते सीट्स राहू शकतात आणि कट ऑफ किती राहू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। वास्तविक टोटल संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 41 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस एक आहे, त्याचबरोबर एक एएफएमसीचं एक कॉलेज आहे, त्याचबरोबर एम्सचं एक कॉलेज आहे। आपण फक्त सीईटी सेल महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 41 गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एकूण 6125 एवढे गव्हर्नमेंटचे सीट्स आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 85% कोट्यासाठी 4920 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। त्यानंतर आपण पुढचा जो टॉपिक पाहायला गेलं तर अलॉटेड सीट्स जे असतात ते सर्वच्या सर्व सीट्स अलॉटेड होतात। आता बऱ्याच वेळा असा एक प्रश्न विचारला जातो की पहिल्या राऊंड मध्ये किती सीट्स अलॉट होतात, तर जवळजवळ 100% सीट्स अलॉट होत असतात। आता त्यामध्ये वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे, ओपन, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, एसबीसी, ओबीसी, फीजे, एनटी, बीसी, डी आणि त्यानंतर एससी, एसटी, त्यानंतर एनटी, त्यानंतर डिफेन्स 1, 2, 3, हिली एरिया, एमकेबी, त्याचबरोबर पीडब्ल्यूडी आणि ऑर्फन अशा वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन मधून हॉरिझॉन्टल आणि पॅरलल रिझर्वेशन मधून आपली ही सर्व ऍडमिशनचे प्रोसेसचे अलॉटमेंट होत असते। आता या सर्व मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की सगळे अलॉट होतात का, 100% अलॉट होतात। आता व्हेकन्सी किती आहे, तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 469 एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध राहिलेले आहेत। आता बघायला गेलं तर 4920 एवढ्या सीट्स गव्हर्नमेंटमध्ये आहेत, त्यापैकी रिपोर्टेड सीट्स 4887 आणि नॉन रिपोर्टेड सीट्स 469 एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत। तर नॉन रिपोर्टेड म्हणजे ज्यांनी कॉलेजवरती एमबीबीएसचं कॉलेज अलॉट होऊन सुद्धा जॉईन न झालेले गव्हर्नमेंटचे सीट्स असणारे 469 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। आता आपण याच्यावरती जर पाहायला गेलं तर हे कोणते सीट्स असू शकतात, बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांकडे हायर मार्क्स आहेत म्हणजे 550 पेक्षा जास्त मार्क्स आहेत किंवा ज्यांचा रँक जवळपास 10,000 किंवा 15,000च्या आत आहे, अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामधून एम्स, जिपमर किंवा ऑल इंडिया कोट्यामधील असणारे 15% गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, त्याचबरोबर एएमयू, बीएचयू सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये असेल, किंबहुना काही विद्यार्थी अशा स्वरूपाचे पण असतात की गव्हर्नमेंटचे लोअर साईडचे कॉलेजेस घेण्यापेक्षा आपण कस्तुरबा मणिपाल किंवा कस्तुरबा मँगलोर, केएस हेगडे अशा प्रकारच्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाणारे सुद्धा विद्यार्थी असतात। हे ऑल इंडियामध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही जे असेल ते पहिल्या राऊंडमध्ये महाराष्ट्र सीईटी सेलच्या लिस्टमध्ये पण सीट अलॉटेड असतात, त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामध्ये सुद्धा सीट अलॉटेड असतात। ह्या दोन्ही सीट्स अलॉटमेंट मध्ये दोन्हीकडे नाव असल्यामुळे सीट ब्लॉकिंग होतं आणि हे विद्यार्थ्यांचे सीट वेकन्सी सेकंड राऊंड मध्ये येते। 459 किंवा 469 किंवा 70च्या आसपास एवढे सीट्स आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये कोणते विद्यार्थी असू शकतात, एक तर एम्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन पहिल्या राऊंड मध्ये अलॉट झाल्यानंतर त्यांनी ऍडमिशन घेतलेलं असू शकतं। त्याचबरोबर जे विद्यार्थी, आपल्याकडे काही विद्यार्थी असे पण आहेत की ऑल इंडिया कोट्यामधून पण वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज टाकलं होतं सोलापूरचं, तेच खाली आपल्या स्टेटमधून पण टाकलं, परंतु त्यांनी मात्र घेताना मात्र ऑल इंडिया कोटामधून घेतलं। काही विद्यार्थ्यांना बीजे मेडिकल कॉलेज दोन्हीकडे लागलेलं आहे, तर त्यांनी ऑल इंडियामधून घेतलेलं आहे, तर ते सीट इकडे वेकंट राहू शकतं, म्हणजे त्यांनी अनअलॉटेड राहू शकतं। त्यामुळे अशा प्रकारची सीट्स जे ऑल इंडियामध्ये चांगलं कॉलेज मिळालं म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये रिपोर्ट केलं नाही किंवा जॉईन केलं नाही, अशा प्रकारची सीट्स असू शकतात। त्याचबरोबर जे काही हे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनसाठी जे डॉक्युमेंट होते त्याची व्हॅलिडिटी असेल किंवा त्यांच्याकडे जे काही अप्रोप्रिएट डॉक्युमेंट नसतील, तर अशा विद्यार्थ्यांचं अलॉटमेंट होतं, परंतु प्रत्यक्षात कॉलेजवरती स्क्रुटनी नंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट होतं त्यावेळेस ते त्यांना प्रोव्हाइड करू शकत नाही आणि त्यावेळेस मात्र त्यांचं ऍडमिशन ह्या राऊंडमध्ये कॅन्सल होताना दिसत असतं। त्यामुळे हे सगळे 470 एवढे सीट्स आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये येणार, ही 100%।
आता याचा परिणाम हा कट ऑफ वरती होणार आहे. आता याचा परिणाम जर आपण कट ऑफ वरती पाहायला गेलं तर एमबीबीएस गव्हर्नमेंटमध्ये पाहायला गेलं तर दरम्यान 470 या मार्क्सवरती किती विद्यार्थी, एवढे जर वेकन्सी सीट असेल तर किती विद्यार्थी आपल्याला असू शकतात, हा एक टॉपिक येतो. तर दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये 40 ते 50 एवढे एका मार्क्सवरती विद्यार्थी प्रत्येक लेवलवरती असू शकतात. परंतु हे गव्हर्नमेंटच्या कट ऑफ लेवलवरती 40 ते 55च्या आसपास किंवा 45 ते 55च्या आसपास विद्यार्थी एका मार्क्सवरती असतात. म्हणजे जवळपास 470 एवढे सीट्स जर उपलब्ध असतील आणि या सर्व विद्यार्थ्यांना जर 50 आपण पकडलं तर 9 मार्कांना कट ऑफ खाली यायला पाहिजे किंवा 8 तरी मार्कांना कट ऑफ खाली यायला पाहिजे. परंतु आपण याच्याबरोबरच एक आणखी एक विचार केला गेला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी आलेली नाही असे विद्यार्थी, उदाहरणार्थ एसीबीसी केले आणि व्हॅलिडिटी आलेले नाहीये, व्हॅलिडिटी नसल्यामुळे त्यांचं ऍडमिशन कॅन्सल झाले, त्यामुळे ते पुढच्या राऊंड मध्ये कुठेतरी मर्ज होऊ शकतात, ओपन मधून तरी होऊ शकतात. किंबहुना ज्या विद्यार्थ्याकडे एससी एसटीचं व्हॅलिडिटी आलेली नसते परंतु ते पुढे होऊ शकतात किंवा नॉन क्रिमिलेअर हे सर्टिफिकेट थोडंसं अगोदरच असू शकतं, कदाचित त्यामुळे होऊ शकतं किंवा एखादा डॉक्युमेंट प्रोव्हाइड करायला, रिपोर्ट करायला उशीर झाला असेल अशामुळे पण काही रिपोर्ट होऊ शकतात. आणि त्याही पलीकडे जाऊन सर्वात मेजर फॅक्टर एक सांगतो की गव्हर्नमेंट कॉलेजच्या कट ऑफ वरती लेवलवरती सुद्धा जवळपास 250 लोकांना चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे. म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज गव्हर्नमेंटचं मिळू शकत होतं परंतु त्यांनी चॉईसेस अपुरे दिलेले, कदाचित लॅक ऑफ नॉलेज असेल किंबहुना काही विद्यार्थ्यांकडे कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स असतो, त्यामुळे ते विद्यार्थी काय करतात की रिपोर्ट करताना कमी कॉलेजेस टाकतात. गेल्या वर्षीचा कट ऑफ मला माहित आहे, मी एवढेच टाकेल, इथेच मिळाले तर घेईल नाहीतर पुढच्या राऊंडमध्ये जाईल, असे विद्यार्थ्यांची सुद्धा संख्या 250च्या आसपास आहे. म्हणजे आपण पाहायला गेलं तर प्रत्यक्ष वेकन्सी सीट किती होऊ शकते तर 200 ते 250 एवढी सीट्स आपल्याला 100% गव्हर्नमेंटमधले मिळू शकतात. मग तो कट ऑफ पाहायला गेलं तर आपण हा जो 200 सीट्स आणि या 250 सीट्सचा मेळ लावला तर 4 ते 5 मार्कानं गव्हर्नमेंटचा कट ऑफ प्रत्येक कॅटेगरी वाईज हा थोडा थोडा डिफरन्स होऊ शकतो, पण गव्हर्नमेंटचं 5 ते 4 मार्काने, ओपनचं आणि एसीबीसी ईडब्ल्यूएस या सर्वांचं 4 मार्काने कट ऑफ कमी होऊ शकतो. आता याच्यामध्ये आपलं कॉलेज अपग्रेडेशन होण्यासाठी जवळपास पहिल्या 10 कॉलेजेस आहेत, उदाहरणार्थ केईएम, बीजे, जेजे, एचबीटी, आरजीएमसी किंवा एलटी मार्कचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्याचबरोबर वैशंपायन, संभाजीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जीएमसी नागपूर, आयजीएमसी नागपूर, त्याचबरोबर वैशंपायन, अशा प्रकारचे 9-10 कॉलेजेस आहेत किंवा कोल्हापूरपर्यंत असणारे या कॉलेजेसमध्ये हे वरच्या हायर लेवलमध्ये कॉलेजमध्ये बीजे लागलेलं असते, त्याचबरोबर वरती तुम्हाला एम्स पण लागलेलं असते, केएम भरपूर जणांना लागलेलं असते, तेच वरती पण लागले. त्यामुळे नॉन रिपोर्टेड विद्यार्थ्यांची संख्या खाली कमी आहे परंतु हायर लेवलला जास्त असते. त्यामुळं सर्वांचा जो कट ऑफ आहे तो पाहायला गेलं तर दरम्यान 4 ते 3 मार्काने जवळपास मध्याच्या कॉलेजवरती म्हणजे 10व्या नंतरच्या कॉलेजवरती असणाऱ्या ऍडमिशनला 2 ते 3 मार्काने कट ऑफ 4 मार्काने फरक येऊ शकतो, 3 मार्काने येऊ शकतो. तो एकदम शेवटच्या गडचिरोलीच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये बघायला गेलं तर 5 मार्कापर्यंत डिफरन्स राहू शकतो. म्हणजे हा कट ऑफचा डिफर प्रत्येक लेवलवरती वेगळा येतो. आता अपग्रेडेशन आपण 1 ते 1.5 मार्काने एक कॉलेजवरती जातं असं म्हणतो, परंतु 150 सीट्समध्ये आपल्या कॅटेगरीचे सीट्स किती आहेत. आता उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजला 100 सीट्स आहेत, त्याच्यामध्ये जर समजा 15 सीट्स ऑल इंडियाला गेले, 85 मधले 9 सीट्स जर आपल्या कॅटेगरीला असेल तर या 9 सीट्स मध्ये तुमचा त्या कॉलेजमधला कितवा नंबर आहे, क्रमांक आहे. उदाहरणार्थ आपला जर समजा 2-3 मध्ये असेल तर तुम्हाला वरती जाण्यासाठी संधी आहे, परंतु 8व्या 9व्या क्रमांकाला असेल तर तो फरक येण्यासाठी आपल्याला 3 कॉलेज किंवा 2 कॉलेज वरती अपग्रेड होणार नाही, एकच कॉलेज अपग्रेड होऊ शकतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं पण प्रकार होतो की 9व्या नंबरला लागलेला विद्यार्थी त्या कॉलेजमधला, त्यांना जर समजा या कॉलेजचे 100 सीट्स आहेत, पुढल्या कॉलेजचे समजा 150 सीट्स असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास 150 पैकी 23 सीट्स जर वरती गेले तर राहिले तर आपल्याला 12 सीट राहिले. हे 12 आणि हे 9 हे कव्हर होण्यासाठी 21 विद्यार्थ्यांना क्रॉस करून पुढे जावं लागतं आणि त्याची रेंज कुठे आहे त्याच्यावरती अवलंबून राहते. त्यामुळे कदाचित एक कॉलेज वरती जाता येऊ शकेल किंवा 2 कॉलेज जाण्यासाठी त्याला त्रास होऊ शकतो. पण कदाचित एखादा विद्यार्थी पहिल्याच नंबरला त्या कॉलेजमध्ये लागलेला असेल, उदाहरणार्थ ईडब्ल्यूएसचा पहिल्या क्रमांकाचा त्या विद्यार्थी त्या कॉलेजमधला जर मुलगा असेल तर त्याला मात्र 1 कॉलेज 2 कॉलेज पण देऊन 3ऱ्या कॉलेजपर्यंत सुद्धा जाता येऊ शकतं. परंतु गेल्या वर्षीचा जर इतिहास पाहायला गेलं तर मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये फारसा कट ऑफ वरती फारसा परिणाम झालेला नव्हता, म्हणजे अगदी 1-2 मार्काचा डिफरन्स आला होता. कारण का नॉन रिपोर्टेड विद्यार्थ्यांची संख्या
त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या चॉईस नॉट अवेलेबल विद्यार्थ्यांची संख्या या सगळ्यांचं मर्ज केला तर 4 मार्कांनी कट ऑफ सगळ्यांचा वरती खाली येऊ शकायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तेच जर पाहायला गेलं तर हायर कॉलेजमधले भरपूर सीट्स वेकन्सी राहते, कारण का रिपोर्टिंग त्यांनी ऑल इंडियामध्ये केलेलं असतं, त्यामुळे त्या ठिकाणचा कट ऑफ वरती परिणाम झालेला दिसत आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 4 मार्काचा डिफरन्स प्रत्येक कॅटेगरीमध्ये राहील का? एससी एसटी मध्ये कट ऑफ करीब थोडासा परिणाम 2-3 मार्काचा राहू शकतो. व्हीजे मध्ये 1-2 मार्काचा राहू शकतो. NTC डी आणि त्याचबरोबर ओपन EWS आणि SCBC यामध्ये मात्र सारखा जास्त कट ऑफ 4 मार्कापर्यंत डिफरन्स राहू शकतो. एकंदरीत बऱ्याच वेळा आता हा जो कट ऑफ आपण जो काढलेला आहे तो व्हेकंट सीटची जी संख्या काढली ती 469 एवढी काढली. त्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळेस सेकंड राऊंडचं सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस मात्र प्रत्येक कॅटेगरीला किती सीट व्हेकंट आहेत आणि कोणत्या कॉलेजमध्ये किती आहेत हे सुद्धा आपल्याला मिळणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो मी मेसेज दिलेला आहे तो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहील आणि तुमचा करिअरमधला मार्ग सुकर होण्यासाठी आपला जो प्रयत्न आहे तो तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.